शिवकालीन इतिहास, परंपरा आणि संस्कृतीच्या जतनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर गौरव पोपट घोडे यांना धर्मरक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत मोलाचं योगदान देणाऱ्या शिवकालीन सरदारांच्या घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास मिलिंद एकबोटे, गुरुजी गोरक्षक, डॉक्टर स्वयंप्रभा देवी मोहिते पाटील, सिद्धार्थ कंक, श्री येसाजी कंक यांचे वंशज, संदेश देशपांडे, श्री बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज, दादासो नाईक जाधव, श्री बहिर्जी नाईक यांचे वंशज, सयाजीराव गुजर, श्री सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज, श्रीनिवास इंदलकर, श्री हिरोजी इंदलकर यांचे वंशज, अमित गाडे पाटील, श्री वीरमाता धाराऊ यांचे वंशज, रघुनाथराव डुबल इनामदार, श्री सरदार बाकोजी डुबल इनामदार यांचे वंशज, सुधीर तारे, वैभव भगत तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कर्नाटकातील होदिग्रे इथे असलेल्या स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले यांच्या दुर्लक्षित समाधी स्थळावर 450 किलो वजनाची आकर्षक मेघडंबरी बसवून ऐतिहासिक वारसा जतन करण्याचं उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर गौरव घोडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये काशीनाथ ओझरकर, सुनील ढवळे, महावीर पाटोळे, अविनाश कदम, प्रसाद चव्हाण आणि आकाश चव्हाण यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचे की नवीन इतिहास निर्माण करा. नवीन इतिहास ज्यांनी निर्माण केला त्यांचा आज या ठिकाणी कौतुक सोहळा आयोजित केलेला होता. श्रीमंत शहाजीराजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प मनात ठेवून शिवाजी महाराजांवर संस्कार केले होते. शहाजीराजांचं जे हिंदू धर्माबद्दलचं योगदान आहे त्याची तुलना करता येणार नाही. आणि या शहाजीराजांचं रूढ फेडण्याचा प्रयत्न डॉक्टर गौरव घोडे आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांनी केलेला आहे. शांता शेळके यांनी एक काव्य रचलं होतं प्रतापराव गुजरांबद्दल, वेडात दौडले वीर मराठे साथ. आज अक्षरशः त्याच प्रतापराव गुजरांचा इतिहास पुन्हा या ठिकाणी होदेगिरीला कर्नाटकमध्ये साकार झालेला आहे. तो डॉक्टर गौरव घोडे आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी साकार केलेला आहे. या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. ही शौर्याची पूजा करून त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला, याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. ही सेवा, छत्रपतींच्या घराण्याची सेवा करायची आम्हाला संधी मिळाली. ती आमच्या प्रारब्धामध्ये जे खंडेरायाने, आई भवानी मातेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने ही मिळालं ते खूप लाख मोलाचं आहे. आणखी कैक वर्ष जन्म घेऊनही अशी सेवा घडणार नाही, अशी सेवा आमच्याकडून मेघडंबरीची शहाजी महाराजांच्या समाधीवरती साक्षात छत्रपतींनी घडवून आणली. हे सगळ्यांचं असं योगदान जे आम्हाला लाभलं याच्यामध्ये ते खूप लाख मोलाचं आहे. कारण की छत्रपतींनी आपल्या स्वराज्य रक्षणासाठी एवढं मोठं कार्य केलेलं आहे की त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही आहे. आणि त्यांच्याच वडिलांच्या समाधीची एवढी दूर अवस्था आहे आणि त्याच्याकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपल्या सरकारनेही दिलं पाहिजे आणि त्या कर्नाटक सरकारनेही लक्ष दिलं पाहिजे की ऊन वारा पाऊस ती समाधी 350 वर्ष सोसती आहे. आणि काही वरतून अन्य प्राणी पक्षी असे काही त्यांची विष्ठा वगैरे पडती, हे खूप खराब काम होतं आहे. कारण की एवढे मोठे राजे आणि त्यांच्या डोक्यावरती एक छत्रछाया एक चांगली उभारायची आम्हाला संधी मिळाली, हे आमचं भाग्य समजतो. आणि जास्त असं शब्द आम्हाला फुटत नाही आहेत की एवढं मोठं कार्य महाराजांनी आमच्याकडून घडवून घेतलेलं आहे. एवढंच सांगून मी थांबतो. आज आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. सर्व छत्रपती शिवरायांच्या बरोबर असणारी सरदार घराणी, जवळजवळ 10 घराणी आम्ही एकत्र आदरणीय डॉक्टर गौरव घोडे यांचा सत्कार करण्यासाठी पुण्यामध्ये आलेलो आहोत. जे 400 वर्षात कुणालाही जे काम जमलं नाही त्यांनी एका रात्रीत ते काम केलेलं आहे आणि याची दखल संपूर्ण देशवासियांनी घेणे अत्यंत गरजेचं आहे. त्यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे. त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार नक्कीच मिळायला हवा, ही आमची सर्व मावळ्यांची इच्छा आहे आणि ही आमची आग्रही मागणी आहे. डॉक्टर गौरव घोडे यांनी केलेलं कार्य निश्चितपणे प्रशंसनीय आहे, अद्भुत आहे, अद्वितीय आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर 21व्या शतकामध्ये त्यांनी केलेला हा पराक्रम
खूप वेगळा आहे, आगळा वेगळा आहे. त्याची दखल वॉशिंग्टन पोस्टसारख्या पेपरनी पण घेतली आहे. त्याच्यानंतर अमेरिकेच्या नॅसा नावाच्या अंतराळ संशोधन केंद्रांनी, रशियाच्या जिओस्कॅन नावाच्या अंतराळ संशोधन केंद्रांनी आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया यांच्या एज्युकेशनल सॅटेलाईटने ही दखल घेऊन त्यांची माहिती अंतराळात पाठवलेली आहे. आणि त्या अंतराळामधनं ती माहिती जगातल्या 1001 लोकांची माहिती जशी त्या सॅटेलाईटमधनं ट्रान्समिट होते वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूटला आणि युनिव्हर्सिटीजना, तशी डॉक्टर घोडे यांची माहिती पण, त्यांनी केलेल्या कार्याची माहिती पण त्या सॅटेलाईटमार्फत जगातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये जाणार आहे. माझ्या दृष्टीने हा जो आहे 21व्या शतकातला हा गनिमी काव्याचा आणि ह्याच्यापुढे परत कधीही न होणारा हा असा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.